Hello students, in previous lectures we already studied about the pairs of adjacent angles, complementary angles and supplementary angles. Adjacent angles means angles having the common arm, common vertex and whose interiors are different. Then these two angles are adjacent angles. Then complementary angles. If the sum of the measures of two angles is 90 degree, then these two angles are complementary angles. And supplementary angles means if the sum of the measures of two angles is 180 degree, then these two angles are supplementary angles. Today we are going to learn about the angles in a linear pair. Means linear pairs of angles. कोणते angles? Linear pair. Linear pair म्हणजे रेषीय जोडीतील कोन. तर या लिनियर पेअर ऑफ अँगल्स आपण त्या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत. त्यासाठी डायग्राम काढलेली बघा. इन दिस फिगर two angles are there. Angle PQR and angle RQS. कोणकोणते अँगल्स आहेत? दोन अँगल्स, अँगल PQR आणि अँगल RQS हे अँगल्स आहेत. तर या दोन अँगल्सचं ऑब्झर्वेशन केलं तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला कॉमन व्हर्टेक्स दिसतोय. व्हर्टेक्स Q हा काय कॉमन व्हर्टेक्स आहे. त्यानंतर RQR जी आहे ती काय कॉमन आर्म आहे. आणि या दोन्हींचे इंटेरियर्स डिफरंट आहेत. म्हणजे हे कोणते अँगल्स आहेत? आपण या आधी कोणते अँगल्स अभ्यासले? कोणाला म्हणतो आपण? द अँगल्स विच हॅव द कॉमन व्हर्टेक्स, वन कॉमन आर्म अँड इंटेरियर्स आर डिफरंट. देन दिस टू अँगल्स आर ऍडजसंट अँगल्स. म्हणजे हे दोन अँगल्स जे आहेत ते काय ऍडजसंट अँगल्स सुद्धा आहेत. यामध्ये कॉमन व्हर्टेक्स Q आहे आणि कॉमन QR आहे. आता ज्या कॉमन आर्म्स नाहीत अशा ज्या दोन आर्म्स आहेत त्या बघा कोणकोणत्या आहेत? रे QP आणि रे QS. आता हे पण आपण शिकलो. कोणते रेज यांना म्हणायचं? रेज हॅव्हिंग कॉमन व्हर्टेक्स, कॉमन ओरिजिन अँड फॉर्म अ स्ट्रेट लाईन. काय फॉर्म करतात ते? स्ट्रेट लाईन फॉर्म करतात. त्यांना म्हणतो आपण अपोजिट रेज. आता या ठिकाणी या दोन्हींचा मेजरमेंट आपण बघूया. अँगल PQR आहे 125 डिग्रीचा अँड RQS प्रोटेक्टरने जर तुम्ही मेजर केलं तर याचं मेजरमेंट तुम्हाला मिळेल 125 आणि इकडे 55 डिग्री. मेजर ऑफ अँगल PQR इज इक्वल टू 125 डिग्री and measure of angle RQS is equal to 55 degree. आपण या दोन्हींची ऍडिशन करूया. किती मिळते बघा? 5 5 10 कॅरी केला 1 8 1 180 डिग्री. आपण काय शिकलो अजून? 180 डिग्री मेजर जेव्हा दोन अँगल्स असेल, इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स 180 डिग्री यांना काय म्हणतो आपण? सप्लिमेंटरी अँगल्स असं म्हणतो. म्हणजे हे जे दोन अँगल्स आहेत PQR आणि RQS हे ऍडजसंट अँगल्स सुद्धा आहेत आणि सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. या दोन अँगल्सला आपण लिनियर पेअर ऑफ अँगल्स असं म्हणतो. मग काय डेफिनेशन तुम्ही तयार करणार लिनियर पेअर ऑफ अँगलची? द अँगल्स हॅव्हिंग कॉमन व्हर्टेक्स, वन कॉमन आर्म अँड दी हुज अदर आर्म्स फॉर्म अ स्ट्रेट लाईन. हे सगळ्यात महत्वाचं आहे. स्ट्रेट लाईन अदर आर्म्स जेव्हा फॉर्म करतील तेव्हाच त्या ठिकाणी 180 डिग्रीचा अँगल तयार होईल. हाफ सर्कल या ठिकाणी तयार होईल. म्हणजे काय होईल? 180 डिग्रीचा अँगल तयार होईल. whose other arms form a straight line, then these two angles are linear pair of angles. डायग्राम काढून बाजूला क्वेश्चन्स दिलेले तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये. त्या क्वेश्चन्सचे आन्सर्स लिहायचे आणि खाली ही जी डेफिनेशन आपण तयार केली ती डेफिनेशन तयार करायची आहे.
आता या लिनियर पेअर्स ऑफ अँगल्स जे आहे त्यावर तुम्हाला प्रॅक्टिस सेट दिलेला आहे, प्रॅक्टिस सेट 19. आता या प्रॅक्टिस सेट मध्ये काय करायचंय बघा. या प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला डायग्राम्स काढायचे आहेत. काय करायचं आहे? डायग्राम्स काढायचे आहेत. तर बघा काय म्हटले, डिस्कस द पेअर्स ऑफ अँगल्स ॲज डिस्क्राइब्ड बिलो. इफ दॅट इज नॉट पॉसिबल से व्हाय. तुम्हाला त्या ठिकाणी डायग्राम्स जे आहेत त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. फर्स्ट दिलेलं आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट आर नॉट ॲडजसंट. असे दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल्स काढायचे आहे की ते ॲडजसंट अँगल्स नसतील. आता तुम्हाला या ठिकाणी 4 टाइप्स ऑफ जे अँगल्स आहेत त्या अँगलच्या डेफिनिशन्स माहितीत बघा. पहिला जो टाइप काय सांगितला, ॲडजसंट अँगल्स हॅव्हिंग कॉमन व्हर्टेक्स, कॉमन आर्म अँड इंटेरियर्स आर डिफरंट. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स having the sum of measures of two angles 90 degree. Supplementary angles having the sum of measure 180 degree. And linear pair of angles have the common vertex, one common arm, and other two arms form a straight lines, means sum of measure of angles 180 degree. Linear pair of angles ची sum किती असते? 180 डिग्री असते. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या चारही टाइप्सचे अँगल्स जे आहेत त्याच्या कन्सेप्ट माहित आहे आणि त्यावर आधारित आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. अशा दोन फिगर्स काढायच्या, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स काढायचे की ते ॲडजसंट अँगल्स नाही. मग तुम्ही वेगवेगळे त्या ठिकाणी दोन डायग्राम्स काढू शकतात की ज्यांचं मेजरमेंट हे किती असेल, 90 डिग्री असेल. समजा एक 50 डिग्रीचा अँगल काढला आणि अदर जो आहे तो 40 डिग्रीचा अँगल काढला. हे जे दोन अँगल्स आहेत त्यांना नाव द्या. अँगल ABC, अँगल XYZ, या पद्धतीने. हे काय झाले? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स झाले. मेजर ऑफ अँगल ABC 50 डिग्री, measure of angle XYZ 40 degree. Sum of these two angles is 90 degree. Therefore, these are complementary angles. But these are not adjacent angles. हे adjacent angles नाही, त्यांना कॉमन व्हर्टेक्स नाही, कॉमन आर्म नाही, म्हणून ते ऍडजसंट अँगल्स नाहीत. अशा पद्धतीने तुम्हाला जे काही डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्यावर आधारित तुम्हाला डायग्राम काढायची. किंवा तुम्ही मी 50-40 घेतलंय, तुम्ही 30-60 घेऊ शकता, 10-80 घेऊ शकता. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कुठलेही अँगल्स काढू शकतात की जे कॉम्प्लिमेंटरी असतील. सेकंड जे आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. तर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स जे आहेत ते लिनियर पेअर फॉर्म करणार नाहीत. लिनियर पेअर ऑफ अँगल्स जे आहेत ते काय 180 डिग्रीचे असतात आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल्स जे आहेत ते ॲडिशन किती असेल, 90 डिग्री असेल. म्हणजेच या ठिकाणी असे दोन अँगल्स काढायचे दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. लिनियर पेअर फॉर्म करणार आहेत असे कोणतेही दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल्स काढा. आता ते अशा पद्धतीने काढले वेगवेगळे तरी चालतील किंवा एकाच ठिकाणी ॲडजसंट अँगल्स असतील आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल्स सुद्धा असतील, अशा काढले तरी सुद्धा चालणार दोन अँगल्स. त्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन तुम्हाला काय दिलेला आहे. नेक्स्ट बघा आपण या ठिकाणी पहिलं आणि थर्ड घेतलं वाटतं. हे थर्ड एक्झाम्पल आहे. फर्स्ट आणि थर्ड एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी. अँगल्स इन अ लिनियर पेअर. आता लिनियर पेअर ऑफ अँगल्स आणि ते सप्लिमेंटरी नाहीत अशी डायग्राम आपल्याला काढता येईल का? The sum of linear pair of angles is 180 degree. Linear pair of angles काय आहे, काय ॲडिशन असते त्यांची 180 डिग्री असते. म्हणजे लिनियर पेअर ऑफ अँगल्स हे सप्लिमेंटरी अँगल्स असतातच. आपण अशा पद्धतीची डायग्राम काढू शकत नाही. म्हणजे तिथे रिझन लिहायचंय. काय रिझन लिहिणार? द सम ऑफ लिनियर पेअर ऑफ अँगल्स इज 180 डिग्री, therefore these angles are supplementary. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला डायग्राम ही काढता येणार नाही. तिसरं जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये तुम्ही डायग्राम काढणार नाही. फोर्थ एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे. फोर्थ एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिलंय अँगल्स विच आर नायदर कॉम्प्लिमेंटरी नॉर ॲडजसंट. म्हणजे
असे दोन अँगल्स काढायचे की जे कॉम्प्लिमेंटरी नसतील आणि ऍडजसंट सुद्धा नसतील. मग अशा दोन टाईपच्या फिगर्स तुम्ही त्या ठिकाणी काढू शकतात की जे कॉम्प्लिमेंटरी नाहीत. म्हणजे आता 50 डिग्रीची एक काढली आणि 40 डिग्रीची काढली, हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत पण हे ऍडजसंट अँगल्स नाहीत. याऐवजी तुम्ही दोन्ही 40 डिग्री अँगल्स काढले तर दोन्ही सुद्धा काय येणार, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स येणार नाहीत. किंवा एक हा 120 डिग्रीचा काढला, दुसरा 40 डिग्रीचा अँगल काढला तरी सुद्धा ते कॉम्प्लिमेंटरी येणार नाहीत, सप्लिमेंटरी सुद्धा येणार नाहीत. सप्लिमेंटरी अँगल्स काढले तरी सुद्धा चालतील. म्हणजे फोर्थ क्वेश्चन मध्ये तुम्ही त्या ठिकाणी कुठल्याही डायग्राम्स काढू शकतात. तर फॉर एक्झाम्पल मी समजा काढते एक 120 डिग्रीची फिगर काढते. ए बी सी 120 डिग्री आणि त्याच्या सोबत दुसरा अँगल काय काढणार, 30 डिग्री. एक्स वाय झेड. आता 120 डिग्री आणि 30 डिग्री ही जी पेअर आहे हे ऍडजसंट अँगल्स आहेत का, नाही. यांचे ऍडिशन किती येईल, 150 डिग्री येईल. म्हणजे हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स सुद्धा नाहीत. म्हणजे तुमचं जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे, अँगल्स विच आर नायदर कॉम्प्लिमेंटरी नॉर ऍडजसंट, अशा पद्धतीचे हे दोन अँगल्स हे आपण काढले. नंतर नेक्स्ट हे बघा दिलेलं, हे फिफ्थ होतं आणि हे फोर्थ आहे. फोर्थ एक्झाम्पल मध्ये दिले ऍडजसंट अँगल्स विच आर नॉट इन अ लिनियर पेअर. असे दोन अँगल्स काढायचे ऍडजसंट अँगल्स की ते लिनियर पेअर ऑफ अँगल्स नसतील. मग हे दोन, ही डायग्राम आपण काढली बघा कॉम्प्लिमेंटरी अँगल्सची. हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत, ते लिनियर पेअर ऑफ अँगल्स आहेत का, नाही. परंतु ते ऍडजसंट अँगल्स आहेत. म्हणजे ही फिगर काढली तुम्ही तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीची दुसरी कुठलीही फिगर काढली तरी सुद्धा चालेल. पी क्यू आर एस बघा, यामध्ये दोन अँगल्स आहेत. कोणकोणते, पी क्यू एस हा अँगल आणि एस क्यू आर हा अँगल. दोन्हींचा वर्टेक्स कॉमन आहे क्यू, वन कॉमन आर्म आहे क्यू एस, इंटेरियर डिफरंट आहे. म्हणजे हे काय आहे, ऍडजसंट अँगल्स आहेत. पण हे जे अदर आर्म्स आहेत, जी कॉमन आर्म सोडून ज्या अदर आर्म्स आहेत ते स्ट्रेट लाईन फॉर्म करतात का, नाही. म्हणजे ते लिनियर पेअर ऑफ अँगल्स नाहीत. म्हणजे तुमचं जे फोर्थ स्टेटमेंट दिलेलं आहे, अँगल्स which are adjacent angles but not linear pair of angles, त्या ठिकाणी तुम्हाला ही डायग्राम काढता येईल. तुम्ही याच पद्धतीच्या डायग्राम काढला पाहिजे असं नाही, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी डायग्रामचे काढू शकतात. एक शेवटचं स्टेटमेंट दिलेलं आहे बघा, अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर कॉम्प्लिमेंटरी. तर अँगल्स इन अ लिनियर पेअर, इथं डायग्राम दिसते तुम्हाला, हे लिनियर पेअर ऑफ अँगल्स आहेत. त्यांची ऍडिशन किती असते, 180 डिग्री असते. मग हे कॉम्प्लिमेंटरी अँगल असू शकतात का, नाही. दे आर सप्लिमेंटरी. जिथं कॉम्प्लिमेंटरी होतं तिथं जर सप्लिमेंटरी दिलेलं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने एक डायग्राम काढली असती की ते लिनियर पेअर ऑफ अँगल्स आहेत आणि सप्लिमेंटरी आहेत. परंतु तिथं कॉम्प्लिमेंटरी दिलेलं आहे, म्हणजे अशा पद्धतीने डायग्राम्स ही काढता येणार नाही. तुम्ही तिथं म्हणणार की सम ऑफ लिनियर पेअर ऑफ अँगल्स इज 180 डिग्री बट सम ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल इज 90 डिग्री. अशा पद्धतीने त्या ठिकाणी डायग्राम ही काढता येणार नाही. म्हणजे आपण दोन जे स्टेटमेंट्स दिलेले आहेत की कॉम्प्लिमेंटरी, थर्ड स्टेटमेंट आणि 6 नंबरचं स्टेटमेंट, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर आणि अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर कॉम्प्लिमेंटरी. हे जे दोन स्टेटमेंट आहेत त्या दोन स्टेटमेंटमध्ये द डायग्राम इज नॉट पॉसिबल. अशा पद्धतीने तुम्ही रिझन स्टेटमेंट लिहून, आन्सर लिहून त्याचं रिझन लिहायचं आहे. बाकीच्या ठिकाणी तुम्ही डायग्राम्स ह्या काढायच्या आहेत. डायग्राम्स तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगवेगळ्या सुद्धा काढू शकतात. आणि अशा पद्धतीने अँगल्स इन अ लिनियर पेअर आणि त्याच्यावरचा प्रॅक्टिस सेट 19
हा कम्प्लीट करायचा आहे.